काही जणांना 144(2) याद्वारे माझी खात्री पटली आहे असं म्हणत असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नोटिसा देतो 144(2) खाली आणि 15 ते दिनांक 19 रोजी 24 पर्यंत आपण ह्या विभागात राहू नये असा आदेश देत आहे. म्हणजे त्यांनी 20 तारखेलाही राहू नये आणि 15 ते 19 पण राहू नये ही ती नोटीस. हा काही गुन्हेगार नाही, याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, पण हा मतदार क्षेत्रामध्ये मतदानांवर प्रभाव टाकणारा माणूस आहे. त्याचे अनेक वर्ष त्या भागात गेले, तो लहानपणापासून त्या भागात वाढलाय. पोलीस कुठल्या अधिकाराने त्याला बाहेर काढतात? भारताचं संविधान काय म्हणतं? आर्टिकल नंबर 19(1)(d) ensures the right to move freely throughout the territory of India. Citizens have the liberty to move within the country, reside in any part of India and settle in any place of their choice. आर्टिकल 19(1)(d) मोठं का विनाकारणाचं माझी खात्री आहे पटलं म्हणून हे कोण ACP आहेत त्यांची नोटीस महत्वाची. कॉन्स्टिट्यूशन वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे आणि याच्यावरती कोळेकरांची सही आहे. 91(d) हा माझा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, राईट टू लिबर्टी आहे, हा माझा फंडामेंटल राईट आहे. ही कुठली पद्धत झाली कार्यकर्त्यांना छळायची आणि सतवायची? हा बाबा 2 मर्डर आहेत, 4 हाफ मर्डर आहेत, 2-4 रेप आहेत, तर ठीक आहे, त्या माणसावर NC नाही. फक्त मतदारांवर प्रभाव टाकू शकतो, मतदारांना घराच्या बाहेर काढू शकतो असा माणूस आहे म्हणून तुला त्याला सांगाल की मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आधी 4 दिवस थांबूच नको. ही पोलिसांची वागणूकच चुकीची आहे. इतकंही राजकीय गुलाम पोलिसांनी होऊ नये. हे पोलिसी राज्य नाही आहे, ही लोकशाही आहे आणि संविधानाने 19(2) प्रमाणे दिलेले अधिकार हे आम्हाला स्वतंत्रपणाने भारतातल्या कुठल्याही भागात फिरण्याचे अधिकार देतात आणि कुठल्याही हद्दीत राहण्याचे अधिकार देतात. आणि कॉन्स्टिट्यूशन सुपरसीड्स एनी पॉवर. कॉन्स्टिट्यूशन ही कोणाच्याही अधिकारापेक्षा मोठी आहे. हे कोण कोळेकर सही करतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केलेलं संविधान मोठं, लोकसभेने राज्यसभेने पूर्ण देशाने स्वीकारलेलं संविधान मोठं की कोळेकरांची सही महत्वाची? पोलिसांनी आत्ताच आवर्त घ्यावं, नाहीतर आम्हाला काहीतरी वेगळं पाऊल टाकून आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे घडतंय ते क्षेत्र बंद करून टाकू संध्याकाळपासून. याच्या मागे कोणी माहित नाही. मर्डरचे आरोपी आमच्या माहितीचे नावं देतो, काढा नोटीस. 8 गुन्हे, पॉस्कोचे गुन्हे असलेले आम्हाला माहिती आहेत. या हे सही ज्यांनी केली ना त्यांच्या एरियामध्ये काढता नोटीस. मोक्काचे आरोपी मला माहिती आहेत, पॅरलवर बाहेर आले, काढता नोटीस. मी नाव आहे तो देऊन घरी जातो. तीच माणसं दुनियाभर फोन करून लोकांना दमदाटी करतायत, प्रचार करू नका, हे करू नका, ते करू नका. आणि शांतपणाने ऐकतो की जाऊ द्या, निवडणुकांमध्ये हे सगळं चालतं. पण पोलिसांचा जर वापर होणार असेल आणि जोर जबरदस्तीने जर तुम्ही आम्हाला घरी बसवण्याचा प्लॅन करणार असाल तर मात्र सहन केला जाणार नाही. ही निवडणूकच आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी करतोय. ही लोकशाहीची हत्या मी ही महाराष्ट्रासमोर ठेवतो. आम्ही उत्तरही लगेच तयार केलेलं आहे. आम्ही हे उत्तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पाठवतोय आणि त्याची एक कंप्लेंट आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियालाही पाठवतो आहोत.